नमस्कार. इकडे वसुदेवाने आपलं बाळ देवकीच्या कुशीत ठेवलंय, गाढ झोपी गेलेल्या देवकीच्या कुशीत ठेवलंय आणि तिच्या कुशीतली मुलगी उचलून ती परत मथुरेला आणली आहे. मुलीला मारण्यासाठी कंस आलाय आणि कंसानं त्या मुलीला मारण्यासाठी हातात घेऊन गरगरा फिरवलंय आणि तेवढ्यात ती निघून येऊन तिनं जात जात सांगितलंय, कंसा, तुझं बाळ, तुझा काळ असलेलं बाळ जन्माला आलंय आणि ते सुरक्षित आहे. आता कंसाची पाच्यावर धारण बसली आहे. म्हणजे भय किती असतं बघा आपल्या मृत्यूचं. आपण कितीही मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करतोय, पण मृत्यू टळत नाहीये. तो कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या समोर येणार आहे आणि तो वाचलाय हे धक्कादायक होतं कंसासाठी. आणि कंस अस्वस्थपणे आपल्या महाराज जाऊन रात्रभर झोपू शकलेला नाहीये. त्यांनी सगळ्या आपल्या असुरी शक्तींना पाचारण केलंय आणि सांगितलं की यावरचा मार्ग काढा, यावरचा मार्ग काढा, काही करा आणि ते बाळ शोधा. ते बाळ नाहीये, ते माझा काळ आहे. सगळ्या असुरांनी वेगवेगळी उत्तरं दिली आणि कंसाच्या डोक्यात एक कल्पना आली. आज जन्मलेलं बाळ आपल्या राज्यात कुठेतरी सुरक्षित आहे, म्हणजे ते आहे. आपण जर नुकत्या जन्मलेल्या बाळांचा शोध घेतला आणि त्या सगळ्याच बाळांना मारून टाकलं तर? ही कल्पना, स्वतःचीच कल्पना बेहद्द आवडली कंसाला आणि त्याने सगळ्याच एक दिवसाच्या नवजात अर्भकाचा वध करण्याचा निर्णय घेतला आणि ही जबाबदारी आपल्या दूतांवरती दिली आणि खास करून एका स्त्रीवरती दिली. तिचं नाव पुतना. दाईचा वेश धारण करावा आणि तिनं राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन नुकत्या जन्मलेल्या बाळाचा शोध घ्यावा आणि आपल्या स्तनाला विष लावून दुग्धप्राशन करण्याच्या निमित्ताने या सगळ्या बाळांना मारावं, ही कंसाच्या डोक्यातली कल्पना. बघा, दिवस भरत आले की माणूस वाईटच विचार कसा करत असतो. एकही कल्पना चांगली डोक्यात येत नाही. माफी मागावी, शरण जावं, चुकांची कबुली करावी, मग ईश्वराच्या ठाई लीन व्हावं, असे विचार कधी येत नसतात. एकदा तुमच्या पापाचा घडा भरायचं नक्की झालं ना की तो भरण्यासाठीचा अधिकाधिक प्रयत्न चालू होतो. असंच कंसाचं चालू आहे. तिकडे ते बाळ वाचलंय आणि आपला काळ वाचला म्हणून कंसाची झोप उडाली आहे. ज्यासाठी 8-9 वर्ष आपल्या बहिणीला, मेवण्याला तुरुंगात कैद करून ठेवलंय, तो प्रसंग हाती आला आणि निघूनही गेला. आपल्या हातातून पाण्यातून वर काढलेल्या मुठीतून वाळू निसटून जावी तसा कंसाच्या हातातून त्याचाच काळ निसटून गेला होता आणि आता तो कंसाचा काळ बनून येणार आहे. म्हणून कंस अस्वस्थ आहे, त्याला झोप लागत नाहीये. काहीही करायचं आणि बाळ शोधायचं हाच एक विचार कंसाच्या मनात आहे. याच्या उलट गोकुळात आहे. यशोदा आणि नंदाच्या घरी त्या श्यामवर्णी बालकाला पाहून वेड लागले गोकुळाला, वेड. अक्षरशः त्याला पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी, जवळ घेण्यासाठी, एक झलक बघण्यासाठी प्रत्येक जण गोकुळातला आश्चर्यचकित आहे आणि तो त्या कृष्णाच्या भेटीसाठी तिथे जातोय. अजून नाव नाही मिळालेलं ना त्याला, अजून नाव नाही मिळालेलं. बस तो लल्ला आहे, यशोदेचा लल्ला आहे. तो अजून कान्हा व्हायचा राहिलाय, तो कृष्ण व्हायचा राहिलाय. तो लल्ला आहे आणि त्या लल्लाला पाहण्यासाठी प्रत्येक जण जातोय, बघतोय. त्याचं ते मोहक गोड रूप गोकुळवासियांना अक्षरशः वेडं करताय आणि आपलीच नजर न लागो यासाठी प्रत्येक गोकुळवासी असुसलेला आहे. भीती वाटते त्याला की आपली नजर लागणार नाही ना, मग काहीतरी काढलं पाहिजे ना. आणि मग तो मुद्दा येतो, नंदराज
काळे नाही आहेत, मा यशोदा काळी नाही आहे, मग हा एवढा कसा काळा झाला? काळाही म्हणता येत नाही, कारण काळं म्हणायला जीभ रेटत नाही, हा सावळा कसा झाला? अशा आपसात चर्चा करायच्या. कारण त्याच्या सावळ्या रंगाविषयी चर्चा केली की त्याचं लोभस रूप थोडस लोभस वाटणार नाही, असं उगाच गोकुळवासियांच्या मनामध्ये येतं. आपलीच नजर न लागो, आपल्या सुखाला आपलीच नजर न लागो, यासाठी अख्ख्या कृष्णाला सावळा म्हणून असा कसा झाला असेल सावळा, असं म्हणून पुन्हा पुन्हा त्या सावळ्या रूपाकडं, त्या घननीळ रूपाकडं बघत राहायचं. सारखं बघत राहायचं त्या घननीळ रूपाकडं. म्हणजे त्या कृष्णाच्या रंगात खरं तर हे रंगून गेलेत. त्यांना पुन्हा 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 ते रूप बघावं वाटतंय. आणि प्रत्येकाला हा प्रश्न पडलाय की ही काय भानगड आहे, असं का होत आहे? त्यांना कुठे ठाऊक आहे, यशोदेच्या कुशीत जो विसावला आहे तो साधा सुधा बाळ नाही आहे. जगतपालक, जगाचा नियंत्रण करता, जगाचा पोशिंदा, प्रत्यक्ष भगवान विष्णू पूर्णांशाने जन्माला आलेले आहेत. आणि ते आपल्या दुसऱ्या आईच्या म्हणजे माता यशोदेच्या कुशीत विसावत सगळ्यांना सुखी करतायत. काय भाग्य असेल हो गोकुळाचं, काय भाग्य असेल त्या परिसराचं की जिथे प्रत्यक्ष जगतपालक, जगन्नियंता, जगाचा ईश्वर, जगदीश्वर जिथे आपल्या बाललीला दाखवतोय. बस प्रत्येकाची इच्छा आहे त्या बाळाला बघितलं पाहिजे. आता इकडे कंसाच्या डोक्यातले विचार सुद्धा सुरू आहेत आणि पुतनेवरती जबाबदारी दिली आहे. पुतनाला कळतं की नुकतंच गोकुळचा प्रमुख नंद याच्या घरी यशोदेच्या उदरी एका बाळाचा जन्म झालेला आहे आणि आपल्या स्वामींनी दिलेल्या आज्ञेनुसार तिला त्या बाळाचा जीव घ्यायचा आहे. आता ही पुतना आपल्या अक्राळ विक्राळ रूपाला टाळते आणि एका दाईचं रूप घेऊन ती येते. अर्थात स्तनाला विष लागलाय. बाळाचं तोंड स्तनाला लागल्याबरोबर बाळाचा मृत्यू होणार हे नक्की. पुतना मायावी रूप घेऊन आली आहे आणि यशोदेला हे मायावी रूप बी काही कळत नाही. ती आपल्या लल्लाच्या प्रेमात एवढी गुंगली आहे आणि तिला आपल्या लेकराचं सगळ्या गोकुळवासियांना काय कौतुक आहे याचाच आनंद आहे. प्रत्येक जण येतोय, यशोदे तुझं बाळ बघू दे, यशोदे तुझं बाळ बघू दे. आणि यशोदा प्रत्येकाला आपलं बाळ दाखवते आणि तिला भीती वाटते की माझ्या लल्लाला नजर नको लागायला. काय विलक्षण असतं बघा. म्हणजे एकीकडं आईच्या डोळ्यात प्रचंड कौतुक आहे की माझं बाळ लोकांना एवढं आवडतंय आणि एकीकडं तिच्याच मनात भीती आहे की एवढं आवडतंय पण लोकांची नजर लागली तर. काय दिव्य, काय सुंदर माझं बाळ सावळं असलं काय, काळं असलं काय, कसंही असलं काय, आईसाठी ते सर्वात सुंदर असतं. आणि इथे तर प्रत्यक्ष ईश्वर भगवान विष्णू मा यशोदेच्या उदरी जन्माला आलेले आहेत. त्यामुळे त्या बाळाला कसं म्हणायचं? येणाऱ्या जाणाऱ्याला बघू द्यावं म्हणून यशोदा आपल्या बाळाला त्यांच्याकडे देते आहे आणि याच संधीचा फायदा पुतनेनं घेतलाय. ती आली आहे आणि म्हणते यशोदे तुझ्या बाळाला बघितलं की माझा पाना फुटतोय ग. बस माझ्यातली आई जागी होतीये. लक्षात घ्या, आईपणाचं ढोंग कधी करायचं नाही, कधी नाही करायचं आईपणाचं ढोंग. जो आईपणाचं ढोंग करेल ना त्याची वाट लागते, लक्षात ठेवा. आई असल्याचं दाखवून, आई असल्याचं भासवून जे फसवतात ना त्यांना कधीच आयुष्यात माफी मिळत नसते. पुतनेनं यशोदेला तिचं बाळ मागितलं, आपला आईपणा समोर आणला, मायावी आई झाली आणि बाळाचा जीव घेण्यासाठी म्हणून तिनं बाळ आपल्या पदराखाली घेतला. ती कविता आठवते तुम्हाला? घेते मी पदराखाली ये बाळ होऊन येताना, प्रेमिका जगातील सगळ्या करतीलच माझा हेवा, मज वाचून कळेल कोणा हा तुझा निराग सकावा.
कोणीही गोपिकेनं कृष्णाला पदराखाली घेऊन दूध पाजायचं ठरवल्यावर तिला मात्र सुखाचा पुरेपूर आनंद कान्हानं दिलाय. पण इथे पदराखाली घेताना पुतनेच्या मनात अजिबात चांगले भाव नव्हते. तिनं कृष्णाला ओळखलं होतं, कृष्णानं तिला ओळखलं होतं. पुतनेनं त्या छोट्याशा बालकाला आपल्या पदराखाली घेऊन दूध पाजण्यासाठी आपले स्तन कृष्णाच्या तोंडात दिले. आता तिला खात्री होती की स्तनाला लावलेलं विष कृष्णाचा जीव घेईल. कृष्णानं तिच्या स्तनातील विष तर शोषून घेतलं, रक्तही शोषून घेतलं आणि अखेर पुतनेचा जीव तिच्या स्तनातून जाणाऱ्या रक्त आणि दुधातूनच निघून गेला. कर्कश आवाज करत पुतना तिथं गतप्राण होऊन पडली. यशोदेला तर कळतच नव्हतं. आपलं छोटस बाळ ही भयंकर बाई मायावी रूप घेऊन येते, तिला स्तनपान करायला काय घेते आहे आणि बाळ तोंड तिच्या स्तनाला लावतं आणि ती मरून जाते. तिला अजून आपल्या बाळाच्या दिव्यत्वाची जाणीव नाहीये आणि तिनं पुतनेच्या देहाकडे बघून यशोदा अधिकच घाबरली आहे, खूप घाबरली आहे. आणि घाबरलेल्या यशोदेनं आपल्या बाळाला जवळ घेतलाय. पुतना मेली याचा आनंद गोकुळात आहे, पण संकट संपलेलं नाही आहे. संकट अजून येणार आहेत, कंस अजून पाठवणार आहेत. काय काय संकट येणार आहेत ते बघूया पुढच्या भागात.